मुंबईतल्या जोगेश्वरी इथे एका उंच इमारतीत लागलेल्या आगीची मुंबईतल्या जोगेश्वरी इथे अग्नितांडव सुरू आहे। जोगेश्वरीमध्ये एका इमारतीमध्ये भीषण आग लागली आहे आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। आगीचं कारण मात्र अजूनही अस्पष्ट आहे। ही आग कशामुळे लागली या संदर्भात लवकरच तपास होईल। मात्र जोगेश्वरीत सुरू असलेले हे अग्नितांडव आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे। गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई तसंच नवी मुंबईमध्ये आगीच्या अनेक घटना समोर येत आहेत। सध्या दिवाळीचे दिवस सुरू आहेत आणि यामध्ये फटाक्यांची आतिषबाजी मोठ्या प्रमाणात जेव्हा केली जाते, नेमकं कारण काय आहे या संदर्भात आता शोध घेतला जातोय। मात्र एका उंच इमारतीमध्ये लागलेली आग आणि प्रचंड मोठा आगीचा हा भडका, आगीचे लोट या खिडकीतून बाहेर येताना दिसत आहेत। काळे धुराचे लोट संपूर्ण या भागामध्ये पसरलेले पाहायला मिळतात। आगीचं कारण अजूनही अस्पष्ट आहे। मात्र या खिडक्यांची संपूर्ण तावदानही पूर्णपणे तुटलेली आपल्याला पाहायला मिळतात आणि ह्या संपूर्ण मजल्यालाच किंबहुना ही आग लागल्याचं या दृश्यांमधून पाहायला मिळतात। काळे धुराचे लोट या ठिकाणी येतात। त्यामुळे या संदर्भात जीवितहानी झाली आहे का या संदर्भात लवकरच स्पष्टता येईल। काय नेमकं आगीनं किती मोठं नुकसान केलेलं आहे या संदर्भात अजून स्पष्टता आलेली नाहीये। मुंबईतल्या जोगेश्वरी इथे एका इमारतीतले हे अग्नितांडव आपण पाहतोय। शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। मोठमोठ्या क्रेन्स लावलेल्या आहेत। अग्निशमन दल या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आगीचे लोट आता बाहेर येणं जरी थांबलेलं असलं तरी या संपूर्ण परिसरामध्ये काळे धुराचे लोट सगळे पसरलेले आपल्याला पाहायला मिळतात। ही संपूर्ण इमारत आता अर्थातच खाली केलेली असणार आहे, रिकामी केलेली असणार आहे। मात्र या आगीमध्ये किती मोठं नुकसान झालेलं आहे या संदर्भात अजून माहिती कळालेली नाहीये। जोगेश्वरीतल्या एका उंच इमारतीमध्ये ही आग लागलेली आहे। काल नवी मुंबईमध्ये सुद्धा अशाच प्रकारे दोन मोठ्या घटना समोर आलेल्या होत्या आणि या दोन्ही घटनांमध्ये 6 जणांचा आगीमुळे मृत्यू झालेला होता। ही आग नेमकी शॉर्ट सर्किटमुळे लागलेली आहे की फटाक्यांच्या काही कारणांमुळे लागली आहे हे लवकरच स्पष्ट होईल। मात्र मोठ्या प्रमाणात ही आग आहे आणि अगदी वरपर्यंत आगीचे लोळ सुद्धा दिसत आहेत। अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे। या आगीच्या घटनांमध्ये खरं तर काळजी घेणं गरजेचं असतं, ते म्हणजे धुराचा त्रास होऊ शकतो आणि गुदमरून जीव जाण्याचे प्रकार अनेकदा अशा घटनांमध्ये पुढे येतात। तशीच घटना काल कामोठेमध्ये घडलेली होती। तेव्हा या आगीचे आपण दृश्य पाहतोय। 2 अँगलमधून या आगीचे दृश्य आपण कैद केलेले आहेत। यामध्ये ज्या मजल्यावर आग लागलेली आहे तिथली आग जरी अजूनही काही लोट बाहेर येताना दिसतात आगीचे, तर काळे धुराचे लोट या संपूर्ण भागामध्ये पसरले आहेत। मोठमोठ्या शिड्या लावून सध्या अग्निशमन दलाचे कर्मचारी आहेत आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतात। एक उंच इमारत आहे। या संदर्भात आणखी आपण तपशील जाणून घेण्याचा प्रयत्न आमच्या प्रतिनिधींकडून करूया। मात्र जोगेश्वरीतल्या इमारतीला भीषण आग लागल्याची दृश्य पाहतोय।